Hello, good morning to all. Welcome to English with Didi. So today is day 6 and let's have a quick recap of day 5. So we have studied about this, that, here, there. तर जवळची एखादी गोष्ट, जवळच्या अनेक गोष्टी, दूरची एक गोष्ट, इथे, तिथे, ज्यावेळेस आपण प्लेस दाखवत असू, त्यावेळेस आपण जे शब्द वापरतो त्याच्याबद्दल आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं. राईट? तर आता आज आपण काय शिकणार आहे? आज आपण शिकणार आहे WH वर्ड्स. जसे की व्हॉट. व्हॉट म्हणजे काय? तर आपण मराठीमध्ये म्हणतो हे काय आहे? तर आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू? व्हॉट इज दिस? हे काय आहे? ठीक आहे. व्हॉट इज इन युअर हँड? तुमच्या हातात काय आहे? व्हॉट आर यू डुईंग? तू काय करत आहेस? व्हॉट इज युअर नेम? तुमचं नाव काय आहे? व्हॉट इज दिस कलर? ठीक आहे. तर काय हे ज्यावेळेस आपल्याला इंग्लिशमध्ये वापरायचं असतं त्यावेळेस आपण त्याला म्हणतो व्हॉट. तर हे कसं लक्षात ठेवायचं? तर सारखं 10 वेळा म्हणायचं व्हॉट म्हणजे काय, व्हॉट म्हणजे काय, व्हॉट म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला ते सारखं सारखं म्हणता येईल. ओके. आता पुढे काय? पुढे आहे वेअर. वेअर म्हणजे कुठे. वेअर इज द बुक? बुक कुठे आहे? बुक इज ऑन द टेबल. वेअर आर यू? तू कुठे आहेस? वेअर इज द बॅग? बॅग कुठे आहे? तर ज्यावेळेस पण आपल्याला कुठे विचारायचं आहे त्यावेळेस आपण वापरू वेअर. वेअर म्हणजे कुठे. हे 10 वेळा म्हणून काढायचं. वेअर इज युअर स्कूल? वेअर इज द कॅट? ठीक आहे. तर हातवारे करून विचारायचं वेअर. वेअर म्हणजे दोन्ही हात हलवायचे आणि विचारायचं वेअर. म्हणजे आपण विचारतो कुठे कुठे, तर त्यावेळेस म्हणायचं वेअर. पुढे आहे हू. हू म्हणजे कोण. हू आर यू? तुम्ही कोण आहात? हु इज ही? तो कोण आहे? हु इज शी? ती कोण आहे? हु इज युअर फ्रेंड? तुझा मित्र कोण आहे? तुझी मैत्रीण कोण आहे? हु इज युअर टीचर? तुझी शिक्षिका कोण आहे? तर हु म्हणजे कोणाबद्दल विचारायचं असेल तर आपण काय वापरू? हु. ठीक आहे. वाय. वाय म्हणजे का. वाय आर यू क्राईंग? वाय आर यू हॅप्पी? तू का रडत आहे? तू का आनंदी आहेस? वाय आर यू रनिंग? तू का पळत आहेस? वाय आर यू लाफिंग? तू का हसत आहे? वाय आर यू लेट? तू उशिरा का आला? तर वाय का हे म्हणायचं असेल तर आपण वापरू वाय. ठीक आहे. पुढे आहे व्हेन. व्हेन डू यू वेकअप? व्हेन म्हणजे कधी. आता एखाद्या व्यक्तीला आपल्याला विचारायचं तू ही गोष्ट कधी करतो, तर तू उठतो कधी. वेकअप म्हणजे उठणे. व्हेन डू यू वेकअप? तू कधी उठतो. व्हेन डू यू गो टू स्कूल? तू शाळेला कधी जातो. व्हेन डू यू प्ले? तू कधी खेळतो. व्हेन इज युअर क्लास? तुझा क्लास कधी आहे. व्हेन डू यू ईट फूड? तू कधी खातो. तर एखादी कृती तुम्ही कधी करता याच्याबद्दल तुम्हाला ज्यावेळेस कधी हे जे मराठीतला शब्द वापरायचे असेल तर त्यावेळेस तुम्ही वापराल व्हेन. व्हेन म्हणजे कधी. ठीक आहे. तर पुढे आहे हाऊ. हाऊ म्हणजे कसं. हाऊ आर यू? तू कसा आहेस किंवा तू कशी आहेस. हाऊ डू यू कम टू स्कूल? तू शाळेला कसा येतो. हाऊ डू यू ईट फूड? तू जेवण कसं खातो. हाऊ डू यू प्ले? तू कसं खेळतो. हाऊ डू यू राईट? तू लिहितो कसं. तर ज्यावेळेस पण आपण कसं म्हणतो तर त्यावेळेस असतं हाऊ. हाऊ म्हणजे कसं. तर पुढे आहे हाऊ मेनी. हाऊ मेनी म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला अशी मोजून दाखवायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. तर काउंट करतो आपण त्यावेळेस त्याला म्हणायचं हाऊ मेनी. इथे बघ हाऊ मेनी ऍपल्स. 1, 2, 3, 4. हाऊ मेनी बुक्स. 1, 2. How many students? 1, 2, 3. How many pens? 1, 2, 3, 4. How many friends do you have? 1, 2, 3. How many कधी वापरायचं? ज्यावेळेस आपल्याला किती गोष्टी आहेत किंवा किती वस्तू, किती व्यक्ती आहेत हे विचारायचे असतील आणि त्या गोष्टी मोजण्यासारख्या असतील त्यावेळेस आपण त्याला हाऊ मेनी वापरू. आता पुढे आहे हाऊ मच.
हाऊ मच म्हणजे किती क्वांटिटी आहे. म्हणजे आता आपण पाणी म्हणतो का, एक पाणी, दोन पाणी, तीन पाणी नाही म्हणत. मग त्यावेळेस आपण हाऊ मच वापरणार. हाऊ मेनी कधी, ज्यावेळेस आपण काउंट करू शकतो 1 2 3 4. बट पाणी, दूध, तेल, साखर, गूळ या गोष्टी आपण काउंट करू शकतो का, एक गूळ, दोन गूळ नाही. पण काय म्हणतो, 1 किलो गूळ, बरोबर, 1 वाटी भात, 1 लिटर दूध, 2 लिटर पाणी, हा, 2 किलो शुगर असं म्हणतो आपण, बरोबर. मग जी गोष्ट आपण 1 2 3 4 असं नाही मोजत, जी गोष्टीला काहीतरी प्रमाण आहे, किलोग्रॅम, लिटर, मीटर, तर त्या गोष्टीला विचारायचं हाऊ मच. हाऊ मच म्हणजे किती. हाऊ मच वॉटर, किती पाणी. हाऊ मच मिल्क, किती मिल्क. हाऊ मच राईस, किती राईस. हाऊ मच मनी, किती मनी. असं पण म्हणतो का, 1 मनी, 2 मनी नाही. आपण म्हणतो 1000 रुपीज. ठीक आहे. हाऊ मच मनी, 1000 रुपीज, 2000 रुपीज, 1 लाख. ठीक आहे. हाऊ मच शुगर, 2 kg शुगर, 5 kg शुगर. तर आपण शुगर 1 2 3 4 मोजू शकतो का, नाही. मग हे लक्षात कसं ठेवायचं, हाऊ मेनी. मेनी म्हणजे खूप साऱ्या गोष्टी, त्या आपण 1 2 3 4 असं मोजू शकतो. हाऊ मच, मच म्हणजे आपण त्याला मोजू नाही शकत, त्याला एक काहीतरी प्रमाण आहे, किलोग्रॅम, मीटर, लिटर. ठीक आहे. तर अशा वस्तूंना हाऊ मच वापरायचं. So today's homework is use what, when, how, why, where, how much, how many. हे जे पण WH words आहेत, use it and make 5 questions each. Okay? तर प्रत्येक या आहे त्यांचा वापर करायचा आणि प्रत्येकाचे 5 questions बनवायचे. Hooray! Awesome! So today's lecture is over. We have studied WH words and those words are used to make questions. म्हणजे आपण आज WH words शिकलो आणि ते WH words हे questions बनवण्यासाठी यूज होतील. ठीक आहे. तर आजचे WH words प्रत्येक शब्द, व्हॉट म्हणजे काय, हू म्हणजे कोण, व्हाय म्हणजे कसं, पुन्हा हाऊ म्हणजे कसं. ठीक आहे. व्हाय म्हणजे का, हाऊ मेनी म्हणजे किती, हाऊ मच म्हणजे पण किती. मग हे शब्द तुम्ही 10 10 वेळा परत 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 म्हणा, म्हणजे तुम्हाला ते शब्द पाठ होतील आणि तुम्हाला ते ज्यावेळेस पण एखादा प्रश्न येईल तुमच्या समोर, त्यावेळेस तुम्हाला त्याचा अर्थ समजायला सोपं जाईल. तर डू द होमवर्क अँड प्रॅक्टिस. सी यू टुमॉरो. बाय बाय. सी या.